धाराऊचा आणि येसूबाईचा तर आता गडावर काळीजमेळ जमून गेला. येसूबाई धाराऊला मामी साहेब म्हणत होत्या आणि मानित होत्या. धाराऊ त्यांना सुनबाई म्हणत होती आणि लेक म्हणून मानित होती. दररोज दिवस उगवताना सूर्याचा आणि मावळताना दिवट्याचा नमस्कार जिजाऊंना घालण्यासाठी ती येसूबाईंना खासे महालात घेऊन येत होती. सुरुवातीला बावरलेल्या येसूबाई जिजाऊ, धाराऊ, पुतळाबाई आणि राजे यांच्या धीर देणाऱ्या मायेच्या वागण्याने आता गडाला चांगल्या रुळल्या. फक्त एकाच महाली त्यांची जबान कशी जखडल्यागत होऊन जात होती. सोयराबाईंच्या. मासाहेबांचा नाही, आबासाहेबांचा नाही, कधी खुद्द त्या हिंदोळत्या मोतीलगाच्या टोपाचा नाही, पण येसूबाईंना सोयराबाईचा धाक वाटायचा. ह्या मामीसाहेब येसूबाईंना त्यांच्या झळझळीत गोरेपणामुळे म्यानखेच करून उन्हात गडाच्या तटबंदीवर तळपट ठेवलेल्या हत्यारासारख्या वाटायच्या. बोलता बोलता सोयराबाईंच्या शेंडा नकळत लालावून येतो हे येसूबाईंच्या नजरेतून सुटले नव्हते. हातीच्या सुवर्ण कंकणांचा नाद व्हावा म्हणून सोयराबाई पदर पुन्हा पुन्हा नीट करतात हेही येसूबाईंच्या ध्यानी आले होते. आणि दर्पणात मेणमळल्या कुंकवाची कपाळी आडवी घेतलेले बोटे एकलगीत आलीत का नाहीत हे बघताना तर मासाहेबांना कशाचेच भान उरत नाही हेही त्यांच्याच महाली उभे राहून येसूबाईंनी अनेकदा अनुभवले होते. नेहमीसारखी धाराऊ येसूबाईंना घेऊन दिवटीचा नमस्कार घालण्यासाठी जिजाऊच्या महाली आली. तिथे सगळा गोतावळाच आऊसाहेबांचे पाय शिवण्यासाठी जमला होता. त्यात संभाजीराजे होते. सारा राणीवसा होता. राजे महाड रायगडाकडे कूच झाले होते. रोशन नाईकाने महालीची क्षमादाने पाजळली. देवमहाली अंबेचे दर्शन घेतलेल्या जिजाऊसाहेब कुणबिणींच्या सोबतीने महालात आल्या. त्यांनी क्षमादानांना हात जोडले. आता त्यांचे वय झाले होते. डुईभर पदर असल्याने कोणाला सहज दिसत नव्हती, पण त्यांच्या केसावर चुनेवाणाची पांढरी शिकल उतरली होती. एक एक करता राणीवशातील बाईसाहेब जिजाऊ सामोरे येत नमस्कार घालू लागल्या. जिजाबाई जबानभर आशीर्वाद देऊ लागल्या. संभाजीराजे पुढे झाले. त्यांनी जिजाऊंचे पाय शिवले. त्यांच्या पाठीशी रायजी अंतोजी हे धाराऊचे मुलगे आणि ज्योत्याजी केसकर अदबीने उभे होते. शंभूराजे, तुम्ही आता एकट्यानं नाही करायचा दिवट्यांचा रिवाज. येसू, अशा जोडीला या आपल्या स्वारींच्या. जिजाऊंनी धाराऊकडे हसत बघत येसूबाईंना साथ घातली. धाराऊच्या सोबतीने येसूबाई पुढे झाल्या. संभाजीराजांच्या डाव्या हाताशी जोड देऊन उभ्या राहिल्या. दोघांनीही वाकून जिजाऊंना दिवट्यांचा रिवाज दिला. जिजाऊंच्या चर्येवर हास्य तरळले. भरल्या जिभेने त्या म्हणाल्या, अक्षवान व्हा. जे करणं भोगणं असेल ते जोड साथीनं भोगा. येसूबाईंची हनुवटी तर्जनीने वर घेत जिजाऊंनी त्यांच्याकडे काही न बोलता नुसते बघितले आणि त्यांना आज पहिल्याने जाणवले नाथ सुनबाईंचा चेहरा मोहरा त्यांच्या आबा आऊसारखा शिरक्यांच्या माटानं आहे, पण डोळे आहेत साक्षात जगदंबेच्या डोळ्यांसारखे, टप्पोरे, दूरचे बघणारे. जिजाऊंनी साऱ्यांना निरोप दिला. एक एक करता राजांच्या गोतावळ्यातील आसामी जिजाऊंच्या महालाबाहेर पडू लागली. कधी नव्हे त्या सोयराबाई आपल्या चंद्रादासीशी काहीतरी बोलत मागे रेंगाळल्या. महालाबाहेर पडू बघणाऱ्या येसूबाईंच्या जवळ येत त्यांना त्या हळुवार म्हणाल्या, येता आमच्या महाली. येसूबाईंनी मान डोलावली होकाराची आणि त्या अदबीने सोयराबाईंच्या मागून चालल्या. धाराऊने गोंदल्या कपाळावर घड्या घालीत आपल्या लेकीची पाठ धरली. सोयराबाईच्या मागून चालणाऱ्या येसूबाईंना बघून पुतळाबाईंना खिनभर वाटले. आपण स्वतःच जावं सुनबाईंना सोबत, पण धाराऊला जाताना पाहून त्या बिनघोर झाल्या. आपल्या महाली येताच सोयराबाईंनी येसूबाईंना मंचकावर बैठक घेण्याची इशारत केली आणि आपल्या चंद्रादासीला खुणावत नजर दिली. चंद्रा आपल्या दालनात गेली आणि एक नक्षीदार लाकड पेटी घेऊन बाहेर आली. तिने ती पेटी आपल्या बाईसाहेबांच्या हाती दिली. पेटी घेऊन सोयराबाई येसूबाईंच्या जवळ आल्या. त्यांनी पेटीचे झाकण उघडले आणि येसूबाईंच्या समोर पेटी धरीत त्या म्हणाल्या, हे आमचे डाग आहेत,
तळबिडाहून माहेराकडून आलेले. तुम्हास वाटेल त्यावर हात ठेवा. पेटीत बाजूबंद मोत्याचे सर, पैंजण्या, रजपुती धाटणीच्या बिंद्या, वाक्या, टीका होत्या. सोयराबाईंचे मूळ मोहिते घराणे राजपुतान्यातील. राजपुती रक्ताचे म्हणूनच त्यांचा वर्ण केतक गौर होता. त्यांना दागिन्यांचा शौक होता. पायांवर आळत्याची नक्षी होती. येसूबाई बावरून त्यांच्याकडे नुसत्या बघत राहिल्या. मग आपसुकच त्यांची नजर धाराऊकडे वळली, काय करावे ते विचारण्यासाठी. सोयराबाईंच्या नजरेतून ते सुटले नाही. त्या धाराऊला म्हणाल्या, धाराबाई, सांगा सुनबाईंना हात ठेवायला. त्या संकोचल्यात. हो, त्याच्यावर ठेवा हात सुनबाई, हे आपलाच माल आहे. धाराऊ येसूबाईंना म्हणाली. येसूबाईंनी पेटीतील डाग निरखले आणि एका कोयऱ्यांच्या बांधणीच्या टिकेवर हात ठेवला. ते बघून सोयराबाई हसल्या. त्यात म्हटले तर कौतुकाची आणि शोधले तर कधीही न गवसणारी अशी कसली तरी एक छटा होती. झटकन ती टीका पेटीतून उचलून सोयराबाईंनी पेटी चंद्राच्या हाती दिली आणि खुद्द आपल्या हातांनी ती टीका येसूबाईंच्या गळ्यात घातली. तिची सरकती गुंडी झुकते होत ओढून ती टीका येसूबाईंच्या गळ्यात नीट बसती केली. मग सोयराबाई राजांच्याबद्दल, आऊसाहेबांच्याबद्दल, माहेराबद्दल बराच वेळ बोलत राहिल्या. येसूबाई आणि धाराऊ नुसत्या ऐकत राहिल्या. आम्ही एकट्याच बोलतो आहोत, तुम्ही काहीच बोलत नाही सुनबाई. सोयराबाईंनी मध्येच थांबून घेतल्या विषयाला बगल दिली. येसूबाईंनी मान उठून त्यांच्याकडे नुसते पाहिले, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. आम्ही तरी कशा वेड्या, आमच्या ध्यानीच येत नाही. तुम्ही संकोचता. तुमची बोली शृंगारपूरची, कोकणी, कुणबाऊ. अजून गडाची बोली तुमच्या तोंडी बसली नाही, म्हणूनच तुम्ही संकोचता. तसे करू नका, बोलत चला. जे सांगायचे होते ते सोयराबाईंनी मायफळ गुळात घालून चारावे तसे सांगितले. ते ऐकताना येसूबाईंना स्वतःला कधी जाणवला नव्हता तो दोष जाणवला आणि त्यांनी मनोमन क्षणात निर्धारही करून टाकला. आपणास गडाची फडकरी बोली ध्यान देऊन ऐकली पाहिजे, जिभेवर बस्ती केली पाहिजे. सोयराबाई आता टीकेची गुंडी किती आवडती सरकवतील सांगता यायचे नाही. हे हेरलेल्या धाराऊने येसूबाईंचा पालटलेला मुखडाही जाणला. ती म्हणाली, दोपारचा उपास सोडायचा आहे नव, निघूया सुनबाई. ते ऐकून येसूबाई उठल्या. येतो आम्ही, म्हणत त्यांनी सोयराबाईंना नमस्कार केला. त्यांना पाठमोऱ्या महालाबाहेर पडताना त्यांच्या पाठीवर उडणाऱ्या टीकेच्या भगव्या गोंड्याकडे बघून सोयराबाई हसल्या, पुन्हा मघासारख्याच. त्यांना येसूबाईंचे हसू आले. पेटीत एवढे राजपुती माटाचे मोत्या हिऱ्यांचे डाग असताना सुनबाईंनी हात ठेवला, तोही कोकणी टीकेवरच. धाराऊला मात्र वाटले की मागे वळून आळत्याच्या नक्षीला सांगावे. बोली कंची असती, या परीस मायेचा पीर कंचा असतो, त्याला लई धार नसती राणी सरकार. पण ती काही बोलली नाही. येसूबाईच्या पाठीवर उडणारा गोंडा बघून ती पुटपुटली. कुंकू हळद सोडून तरी चढवायचा होता डाग सुनबाईच्या गळ्यात. बालेकिल्ल्याच्या सदर चौकासमोरील पाटांगणाच्या रोखाने उठलेले बारांचे एकलग आवाज ऐकून येसूबाई आपल्या महालाच्या खिडकीच्या झरोक्याशी येऊन उभ्या राहिल्या. हलक्या पायांनी धाराऊ त्यांच्या पाठीशी आली. दुपार टळतीला आली होती. दोघींना समोरच्या चौफेरी पाटांगणात मधोमध पिंजराने पेंढा भरलेल्या एका रानसावजाची आकृती दिसली. ती लाकडी चौथऱ्यावर खालगर्दनीने धावत्या पवित्र्यात उभी केली होती. सावजाच्या मागच्या खुरांना लांबलचक दौर बांधला होता. पेंढ्याच्या सावजापासून दूरवर संभाजीराजे दोन्ही पायपंजावर बैठक घेऊन बसले होते. त्यांच्या भोवत्याने गोमाजी बाबा, जोत्याजी, महम्मद सैस, अण्णाजी, वाकनीस, दत्ताजी, त्रिमल, बाळाजी अशी मंडळी फेर धरून होती. महम्मद सैसने बंदुकीच्या दारूची फेकी आणि छरे एका फिरंगी माटाच्या बंदुकीच्या नळीत सोडले. बुरनुसाच्या गोळ्यांचे बोटे बोटाने दाबून नळीत खुपसले. गोमाजींनी पुरुषभर उंचीची ठेचणीची लोखंडी सळी त्या नळीत खुपसून बार ठेचला. बंदुकीच्या लवंगीवर केसांची टापबस्ती केली. हत्यार दोन्ही हातांनी तोलबंद करून पाहिले आणि झुकून ते संभाजी राजांच्या हाती दिले. उजव्या खांद्याला बंदुकीच्या दस्त्याचा बूड बस्ता ठेवून संभाजीराजांनी दस्त्याला गाल भिडविला. नळीच्या तोंडावर असलेल्या नेमाच्या माशीकडे बघत एक डोळा मिटता करीत बार फेकीचा पवित्रा घेतला. जोत्याजीच्या हातात कमरेचा शेला होता.
त्याने सावचित्ताने धाकल्या राजांनी पवित्रा धरल्याची खातर करून घेतली. हातातील शेला बावट्यासारखा उंच धरून ज्योत्याजीने तो खाली टाकला. बावट्याची खुणगत मिळताच पटांगणातील खिदमतगारांनी दोऱ्या धरून चौथरा दौडवायला सुरुवात केली. पेंढा भरलेले सावज दौडू लागले. हातातील बंदुकीची मोहरेबाज नळी सरासर फिरती करीत संभाजीराजांनी बार टाकला. दस्त्याने त्यांचा खांदा झटकला. कानाजवळ धुराची बळी उठली आणि तिकडे पटांगणात सावजाच्या आरपार शिरलेल्या छपऱ्यांबरोबर पिंजराच्या गवत काड्या उसळल्या. ज्योत्याजी बावटा टाकू लागला. समोरच्या पटांगणात दौडणाऱ्या पेंढ्यांच्या सावजाची चाळण होऊ लागली. बार टाकून टाकून संभाजीराजांचा खांदा आता ठणकायला लागला. दिवस सांजावात आला होता. एक सुराने पाली दरवाजावर उठलेली नौबत साऱ्यांना ऐकू आली. त्यात शिंगाच्या ललकाऱ्या मिसळल्या होत्या. पवित्रा घेतलेली बैठक मोडून बंदुकीसह संभाजीराजे तसेच वर उठले आणि त्यांनी शेजारच्या बाळाजी चिटणीसांकडे बघितले. दंडा राजपुरीवर सिद्दी फत्तेखानाच्या जंजिऱ्यावर चालून गेलेले राजे फौजेसह गड चढत होते. धुळीचे उसळते लोळ मावळत्या लांबट किरणात पसरलेले संभाजीराजांना दिसले. महम्मद सैफच्या हातात बंदूक देत संभाजीराजे जिजाऊंच्या महालाच्या रुखाने चालले. त्यांना आता सराव पडला होता की गडावर आले की महाराज साहेब तडक मासाहेबांच्या दर्शनासाठी रुजू होतात. जिजाऊंच्या महाली संभाजीराजे आणि जिजाऊ राजांची वाट पाहत होते. दिवस टळला. गडाचे पलोते शामदाने पाजळली तरी राजे येत नव्हते. त्यांच्याकडून कसली वर्दीही येत नव्हती. जिजाऊ अस्वस्थ झाल्या. संभाजीराजांना घेऊन त्या राजांच्या महाली आल्या. टोप उतरून ठेवलेले विखुरल्या केसांचे राजे चिंतागत दिसत होते. त्यांनी जिजाऊंची पायधूळ घेतली. खांद्याला धरीत संभाजीराजांना जवळ घेतले. त्या स्पर्शाने संभाजीराजांचा बार टाकून झटके खाल्लेला खांदा ठणकून उठला. वेदनेची एक सणक खांद्यातून अंगभर सरकली. काय झालं राजे? आम्ही तुमची वाट पाहून शेवटी जातीनं आलो. जिजाऊंनी राजांच्या शिवगंधावर डोळे जोडले. हाबशावर जंजिऱ्याच्या मोहिमेत शिकस्त घेतली आम्ही. हाती येणारा जंजिरा हुकला. सिद्दी फत्तेखान जलदुर्ग आमच्या हवाली करण्यासाठी राजी झाला होता. पण सिद्दी संबुल, कासम आणि खैरत खान या त्याच्या सरदारांनी त्यालाच मुसक्या आवळून आबदारखान्यात टाकला. बनला बेत हुकला. बोलते राजे थांबले. मग म्हणून एवढ्यासाठी आमच्या भेटीस येणं टाळलं? राजे, हार कुणाला चुकली? देवादिकांनाही ती चुकली नाही. चमकून राजांनी मानवर केली. खलिता वाचावा तशी जिजाऊंची नजर वाचली. मासाहेबांच्या कानी आलं तर सारं. घोगऱ्या सादात राजे म्हणाले. मासाहेबांच्या कानी आलं तर सारं? कशाबाबत म्हणता? जिजाऊंना राजांची दुखरी झालेली चर्या जाणवली. देवादिकांच्याबद्दल? राजांचे बोल जडावू लागले. बोला राजे, काय झाले? जिजाऊ संभाजीराजांच्यासह त्यांच्या पाठीशी आल्या. आमचे राजे पण व्यर्थ आहे मासाहेब. आपले पुत्र म्हणून घेण्यास आम्ही शर्मिंदे आहोत. जंजिऱ्याला घेर टाकून बसलो असता जी खबर ऐकली तिने आमचे सारे स्वप्नच कुठल्या तरी खऱ्या लाटांच्या समुद्रतळाशी जाणार काय अशी धास्त वाटते आहे. आमची जबान उठत नाही ते सांगाव्यास. राजे थांबले. राजे, जिजाऊंचा हात राजांच्या पाठीवर चढला. त्या नुसत्या स्पर्शाने राजांना वाटले तडक वळते व्हावे आणि आपले तोंड मासाहेबांच्या कुशीत ठेवावे. बोला, काय खबर मिळाली तुम्हास राजपुरीवर? जिजाऊ हलक्या शब्दांनी दिंडी उघडून राजांच्या मनाच्या दरवाजात घुसल्या. मासाहेब, उभी उत्तर धुळदोस्त करण्यासाठी औरंगजेबानं हत्यार उचललं आहे. हिंदूंची पवित्र मंदिरं फोडली जात आहेत. शाही फौजेचा वरवंटा मंदिरांच्या कळसावरून फिरवला जातो आहे. मोगलांनी काशीला विश्वेश्वराचं देऊळ जाया केलं. त्या जागी मशिदीचे पत्थर उभे केले. देवादिकांना हार येते, पण ते सोसण्यास माणसांना बळ नसतं. आम्ही शर्मिंदे आहोत आपल्यासमोर उभे राहायला. राजांचे डोळे भरून आले. जिजाऊंचा हात त्यांच्या पाठीवरून नुसता फिरत राहिला. जे राजांच्या तोंडून संभाजीराजांनी ऐकले ते ऐकताच त्यांच्या खांद्यातून बारफेकीमुळे उठणारा ठणका बंद झाला. त्याची थोडी जागा सरकली आणि त्यांच्या काळजात ठणका उठला. आग्र्याच्या लाल किल्ल्यावर तो पैलवानी लाल मातीचा हौदा त्यांना दिसू लागला. कोणीतरी त्यांना विचारित होतं, हौदी खेळते हो शंभूराजे?
बाळाजी आवजी चिटणीसांनी जातीने लगबगीने येऊन राजांच्या कानी वर्दी घातली. स्वामी, प्रतापराव आणि रावजी आगे खबर नसता मोगलाईतून सेनेसह परतले. गड चढून येत आहेत. राजे देवमहाली पूजेला बसले होते. त्यांनी समोरच्या ताम्हनात हाती घेतलेले आचमनाचे पाणी तसेच सोडले आणि जगदंब म्हणत ते प्रभाकर भट आणि केशव पंडितांकडे बघत चौरंगीवरून उठले. हीच वर्दी ज्योत्याजी केसरकरांनी जिजाऊंच्या महाली येऊन त्यांच्या पायांवर घातली. जिजाऊ पुण्याहून बलाऊ धाडून आणलेल्या खोंद्याशी सोयराबाईंच्या डोहाळ जेवणाच्या वेळी लागणाऱ्या फुलांच्या मखराबद्दल बोलत होत्या. वर्दी ऐकताच त्यांनी चालते बोलणे तसेच सोडले आणि त्या उठल्या. जिजाऊंच्या महाली मखराचा साज कंचा ते ऐकायला आलेली सोयराबाईंची कुणबीन चंद्रा जिजाऊ महालाबाहेर पडेपर्यंत थांबली. मग ती चटक्या पावलांनी सोयराबाईंच्या महाली आली. पण आता धाराऊ आणि संभाजीराजांना बघून ती जागीच घोटाळ्यात पडली. गर्भारपणाने सतेज दिसणाऱ्या सोयराबाई पलंगावर लेटून होत्या. दूरवर झरोक्यातून दिसणाऱ्या कालेश्वरीच्या मंदिराचा सोनकळस त्यांनी क्षणभर निरखला. त्यांच्या पलंगाच्या काठाळीवर बसलेले संभाजीराजे विचारात गुंतून गेले. बरेच दिवस त्यांना या मासाहेबांच्या चालीबोलीत फेर पडलेला जाणवत होता. फुलत्या कुशीत सोयराबाई संभाजीराजांशी त्यांनाच न कळणाऱ्या मायेने वागत होत्या. डोळ्यानाड असणारे राजांचे रूप त्यांना संभाजीराजांच्यात दिसत होते. त्यांचे मन तडफेच्या संभाजीराजातून काहीतरी उचलू बघत होते. चंद्राला आत येताना बघून सोयराबाईंनी विचारले, ये, आज फुटता दिवस धरून कुणासाठी नौबत उठली? चंद्रा संभाजीराजांच्याकडे बघत गप्पच राहिली. बोल, ते आमचेच आहेत, सोयराबाई हसत म्हणाल्या. गोंधळलेली चंद्रा बोलून गेली, सरलस्कर परातलं नवं मोगलाईत ना? चंद्राचे बोल ऐकून संभाजीराजे काठाळीवरून उठले. आम्हास आज्ञा द्या मासाहेब, आम्ही येतो, या. सोयराबाईंनी पडल्या पडल्या हात उठवला. धाराऊसह बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना सोयराबाई ते आड होईपर्यंत निरखीत राहिल्या. मग पुन्हा त्यांनी मंदिराच्या उन्हात तळपत्या सोनकळसाला नजर दिली. संभाजीराजे सदरेवर आले. राजे आणि जिजाऊंच्या समोर प्रतापराव व रावजी उभे होते. त्यांनी संभाजीराजांना येते बघून मुजरे केले. काही क्षण तसेच गेले. मग प्रतापराव राजांना अर्धवट राहिलेल्या मोगलाईचा करिणा पेश करू लागले. आता रातीत सारा तळ आम्ही उठवला. ह्यो रावजी वराडात होतं. तेसनी खबरगीर धाडून आपला मुलूक गाठायची यायली कराय सांगितली. धनी बादशानं लई आतल्या गाठीनं डाव टाकला होता. आमची आन रावजींची उभी फौज दस्त व्हायची होती. पर शहजाद्यानं हात दिला. खुद्दतेनंच आपला वजीर धाडून आम्हाला कानगोष्टी केली. रातीत तळ सोडायची, नाहीतर. प्रतापराव थांबले. औरंगजेबाने मराठी फौजा कैद करण्याचा शहा आलमला औरंगाबादेला हुक्म सोडला होता. त्यांची आगाऊ कुणकुण लागलेल्या शहजाद्यानेच प्रतापरावांना हुक्म हातात पडण्यापूर्वीच इशारत भरली होती. प्रतापरावांचा वृत्तांत ऐकून राजे शेजारी बसलेल्या संभाजीराजांच्याकडे बघत राहिले. एक दीर्घ हुस्कार त्यांच्या नागपाळीतून सुटला. तो एकाच विचाराने, आता फरमान असो, भेट असो, जहागिरीची वस्त्रे असोत, मोगलांच्या छावणीत आमचे संभाजीराजे कधीच जाणार नाहीत. आम्ही त्यांना पाठवणार नाही. राजश्रिया विराजित, अखंड सौभाग्य अलंकृत, वज्रचूडामंडित थोरल्या राणीसारखा सोयराबाई साहेब प्रस्तुत झाल्या. पुत्ररत्न प्राप्त झाले. चौवाटा पुत्रजन्माची वार्ता घेऊन थैलीस्वार सुटले. गडागडांवर साखरमुठी वाटण्यात आल्या. चौघडे नगारे दुडदुडले. तोफांची भांडी फुटली. राजाच्या थोर संसारातील नातेबंधाची मंडळी राजगड जवळ करू लागली. 5वी झाली. 6वी घेऊन जन्मल्या बाळाच्या भाळी आपल्या अज्ञात हातांनी भाकीत लेखन रेखून गेली. राजांचा सारा गोतावळा दरुणी महालातील सोयराबाईंच्या दालनासमोर एकवटला. बाळराजांचे दर्शन घ्यायला. त्यात संभाजीराजे होते. येसुबाई पण धाराऊच्या सोबतीने होत्या. उपाध्यायांनी दिलेल्या शुभमुहूर्तावर दर्शन घ्यायचे होते. जमल्या गोतावळ्यात राजे येऊन दाखल झाले. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली. घंगाळातील मुहूर्ताचे पात्र डुबले. दालनाचा दरवाजा कुरकुरला. जिजाऊंच्या पाठीशी होत सारे भोसले मंडळ दालनात प्रवेशले.
सुईणीने दुपट्यात लपेटलेले बाळ सोयराबाईंच्या कुशीतून उचलले. हलक्या हातांनी हसत जिजाऊंच्या समोर धरले. जिजाऊंनी मोहरांचा सत्का बाळाच्या वरून उतरला आणि आईचा भंडारा उंजळीत घ्यावा तसे बाळराजे हळूवार आपल्या हाती घेतले. डोळाभर त्यांना पाहून भरल्या समाधानी मनाने जिजाऊंनी बाळराजांच्या हाती दिले. ते देताना जिजाऊ म्हणाल्या, मातृमुखी आहेत, पण आम्ही ऐकून आहोत हे पालथे उपजले. जिजाऊंचा आवाज कातरा झाला होता. भुवया चढत्या ठेवून हातीच्या आपल्या देखण्या सोनरूपाकडे बघत राजे म्हणाले, मासाहेब, चिंता करू नका. हे पालथे उपजले म्हणूनच उभी पादशाही हे पालथी घालतील. राजांचे मर्मबोल संभाजीराजांना फार आवडले. घ्या. राजांनी बाळांना संभाजीराजांच्या समोर धरले. संभाजीराजांनी बाळराजांच्यावरून मोहर थैलीचा सत्का आपल्या हातांनी उतरता केला. हळुवार हातांनी संभाजीराजांनी बाळराजे आपल्या हाती घेतले. वेरूळच्या पहाडी लेण्यांकडे बघावे तसे ते हातीच्या बाळ लेण्यांकडे बघतच राहिले. सोयराबाईंनी आकाशीचा चंद्र जसा खुडून आणून साऱ्यांच्या हाती दिला होता. बाळराजांच्याकडे बघताना संभाजीराजांना वाटले, नक्कीच हे उभी पादशाही पालथी घालतील. काहीतरी मनी धरून राजे आता संभाजीराजांना अष्टप्रहर स्वतः संगती घेऊ लागले. फडावरची कलमदानाची कामे कशी चालतात, पत्रावर दस्तूर कसा लावतात, शिक्कामोर्तब कसा करतात, कथला कोण पद्धतीने ऐकून घ्यावा, निवाडा मंत्रीगणांच्या मसलतीने सावचित्ताने कसा द्यावा, मर्दानगी करणाऱ्या हत्यारकडे बक्षून त्याचा मरातब कैसा करावा, कुणबियास राजेपणाचा धीर दिलासा देऊन त्याला तवानगी येईल असे वागवावे, पर दरबारचा हेजी बसल्यास त्याच्याकडून मनाचा मतलब अल्लाद कसा काढून घ्यावा, डावे जाणाऱ्या सलगी देऊन त्यास थोरपण कैसे बहाल करावे, हा सारा राज्यकारभारी कुलकरीना स्वतः राजे संभाजीराजांच्या कानी घालू लागले. आता फडावरच्या मंडळींशी संभाजीराजांचा निकटीचा संबंध येऊ लागला. त्यातील कारकुनी पद्धतीची मोड बैठक घेणारे, हातीचे शहामृग पीस कुरुकुरु चालविताना हस्तलेख वळणदार यावा म्हणून मान तिरकी करणारे, काही खासे मतलबाचे लिहिण्यापूर्वी मध्येच थांबून वरच्या छतास डोळे देणारे चिटणीस बाळाजी आवजी, आबासाहेबांनी पंत अशी हलकीच साथ घालताच जी स्वामी म्हणत लपकन कमरेत झुकणारे, केळीच्या मोन्यासारखे सतेज दिसणारे, कपाळीचा गंधटिळा हमेशा एक आकारात ठेवणारे, कमरेच्या हत्यारावर हाताची बोटे चाळवीत असताना कुणीही पंत असे हाकारताच त्या बोटांची मुठ पक्की बस्ती करणारे, कमी घेरांच्या गोल डाळिंबी पगडीचे पेशवे मोरोपंत पिंगळे, काही खाशी मसलब पेश करण्यापूर्वी आमची पेश अर्जी ऐसी की असे म्हणत छातीच्या दुबाजूंनी कमरेपर्यंत आलेल्या लाल काठी उपरण्याचे शेव मुठीत घट्ट धरणारे, पेडापेडांच्या गोल घेरबाज पगडीचे मूळचे लहान डोळे हसताना मुळीच न दिसणारे, सुरनीस अण्णाजी दत्तो. आबासाहेब आता कोणतीही वस्त रुजू करायला सांगतील म्हणून काढता पाय तयारीत ठेवणारे, मोहरा रुपये डाग वसूल असे हिशेबी शब्द योजणारे मुजुमदार निळो सोनदेव, ही सारी मंडळी संभाजीराजांना राजांच्या एवढीच अदब देत होती. संभाजीराजांना त्यांच्याबद्दल प्रसंगी त्यांची पायधूळ मस्तकी घ्यावी असा आदर वाटत होता. ही सर्व माणसे राजांच्या खास विश्वासातील होती. कर्तबगारीने, सचोटीने, इमानाने त्यांनी आपापली पदे कमावली होती. पुरंदरचे फरमान व ओलीसपण, आग्र्याची कैद व हुन्नरी सुटका, औरंगाबादेची शहा आलमची भेट, राजे आणि जिजाऊ साहेब यांचा सार्थ प्रेमा या संभाजीराजांच्या हयातीतील घटना प्रत्यक्ष समोर पाहिल्यामुळे मंत्रीगण आणि फडकरी मंडळी मनोमन पुरते जाणून होते की उद्याच्या श्रींच्या राज्यात राजांचे पडणारे बिंब आहे ते संभाजीराजांचे. दौलतीच्या वाढत्या बारदाण्याचे भोसलाई करते वारस आहेत ते संभाजीराजे. सोयराबाईंच्या महाली संभाजीराजे फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर मांड घेऊन बसले होते. त्यांच्या मांडीवर हातपाय झाडीत खिळणारे रामराजे होते. भिंतीला धरून चंद्रादासी उभी होती. मंचकावर बसलेल्या सोयराबाई रामराजांच्या अंगड्यावर वेलबुट्टीच्या नक्षीचे विणकाम आपल्या खाशा हातांनी भरू लागल्या. टाका टाका गुंतू लागला. मध्येच थांबून सोयराबाई हसत संभाजीराजांनी घेतलेल्या बाळांच्याकडे बघत होत्या.
तुम्हाला असे आमच्या सुनबाईंनी बघितले तर? हसून सोयराबाईंनी संभाजीराजांना विचारले. बघू देत, यांना फक्त त्यांनीच घ्यावं असं काय रिवाज आहे? संभाजीराजे रामराजांच्या लपलपत्या टाळूवरून हलका तळहात हलकेच फिरवीत म्हणाले. खिदळते रामराजे एकाएकी थांबले. त्यांनी संभाजीराजांच्या जाम्यावर सरसरती धार लावली. ही कोण बेअदब? दादा महाराजांचा पेहराव खराब केला? म्हणत सोयराबाई लगबगीने मंचकावरून खाली उतरल्या. चंद्रा चटकन पुढे झाली. असू देत म्हणत संभाजीराजांनी दोघींनाही हात उठवता करून थोपवले. रामराजे पुन्हा खिदळले. चंद्रा मागे हटली. सोयराबाई मंचकावर ठेवलेले अंगडे उचलायला वळल्या. एवढ्यात धाराऊ आणि येसूबाई महालात प्रवेशल्या. संभाजीराजांना बघून येसूबाई उंबरठ्यावर अडखळल्या. ते ओळखून सोयराबाई त्यांना धीर देत म्हणाल्या, या सुनबाई. ते ऐकताना संभाजीराजे गोंधळले. त्यांनी मागे वळून पाहिले आणि तसे पाहताना भिजला जामा चतुराईने मांडीखाली लपविता सारला. ते बघून सोयराबाई हसल्या. येसूबाईंना म्हणाल्या, बाळराजांना तुम्ही एकल्यानंच घ्यावं असं काही रिवाज नाही, असं तुमची स्वारीच म्हणते. धाराऊ. संभाजीराजांनी बाजी अंगलटलेली बघून धाराऊला हाक घातली. आलू म्हणत धाराऊ चटक्याने पुढे झाली. यांना घ्या म्हणत संभाजीराजांनी रामराजांना धाराऊच्या हाती दिले. महालाबाहेर पडताच गडबडीने ते सोयराबाईंना कसे तरी म्हणाले, येतो आम्ही. या. सोयराबाई समाधानाने जबानभर म्हणाल्या. येसूबाईंना हाताला धरून आपल्या मंचकाकडे धीरे नेताना सोयराबाई न राहून म्हणाल्या, खरंच सुनबाई, तुम्ही भाग्यवान आहात. रामराजांना मांडीवर डोलवीत असलेली धाराऊ भरल्या कानांनी आणि मनाने ते नुसते ऐकत राहिली. तोंडावर आलेल्या दिवाळी सणासाठी राणीवशाकडे लागणाऱ्या अलंकारांची यादी बाळाजी आवजींनी आपल्या चिटणीसी बैठकीवरून बसून तयार केली. जोखमीची असलेली ती यादी मुजुमदार निळोपंतांना स्वतःच्या हातांनी देण्यासाठी ते बैठकीवरून उठले. त्यांनी खांद्यावरचे उपरणे ठाकठीक केले. मीही यादी देऊन येतो मुजुमदारांना. तुम्ही इथंच थांबा, कुठं जाऊ नका. बाळाजींनी आपल्याबरोबर फडावर आणलेल्या आपल्या आवजी व खंडोजी या दोन्ही मुलांना ताकीद दिली. पुढच्या मागच्या वयाच्या आवजी खंडोजींनी माना डोलावल्या. सदर बैठकीवर कुणीच नव्हते. चौकाच्या दरवाजावर 2 धारकरी पहारा देत होते. फरास सरपोस घालणारे हुजरे अधूनमधून डोकावत होते. पण त्यापैकी कुणाचेही ध्यान आवजी व खंडोजी यांच्याकडे जायचे कारण नव्हते. त्या दोन्ही चिटणीस पुत्रांनी एकमेकांकडे पाहिले. सारी सदर मोकळी होती. भिंतीवरच्या रेखल्या रामायण भारतातील चित्रांकडे ते दोघे बघतच राहिले. 2 चित्रांमधल्या मोकळ्या जागेत ढाल, तलवारी, भाले, तीरकमठे ऐटदार पद्धतीने मांडलेले होते. थोरल्या आवजींचे लक्ष बाळाजींच्या कलमदानावर गेले. त्याला काय वाटले कुणास ठाऊक. तो आपल्या भावाच्या कानात दबके म्हणाला, खंडा, मी त्या पिसानं लेख काढून बघतो. तू कुणी आलं तर लक्ष ठेव. हां, जा तू. खंडोजीने त्याला दुजोरा जोडला. आवजी चिटणीस बैठकीवर चढला. मोठ्या कुतूहलाने त्याने बैठक घेऊन कलमदानातील 6 मृगपीस उचलले. थरथर त्या हाताने ते शाईच्या बुधलीत डुबवले. आवजी थरथरत्या हाताने चौरंगीवरच्या कागदावर लिहू लागला, ओम नमः शिवाय. खंडोजीने त्याला दुजोरा जोडला. अंतःपुराच्या रोखाने आलेले संभाजीराजे सदर ज्योत्यावरून आपल्याकडे बघतायत याचे त्या दोघांनाही भान नव्हते. संभाजीराजांच्या पाठीशी उभ्या असलेल्या अंतोजी, रायाजी, जोत्याजी या मंडळीतील मग कुणीतरी दाटून खाकरले. आवजीने आवाजाच्या रोखाने बघितले, मात्र तो ताडकन वर उडाला. त्याला मुजरा करायचे सुधरले नाही. हातीचे पीस घरंगावून हेलकावे खात केव्हा पडले ते त्याला कळलेच नाही. बैठकीवरून खाली ताडकन उडी मारावी आणि बेलाग दौडत सुटावे असे त्याला वाटले. तरतरीत नाकाचा तांबूस गोरा, छोटेखानी डाळिंबी पगडी डोक्यावर असलेला खंडोजी मात्र क्षणापूर्वी भिंतीवरची चित्रे ज्या हरवल्या डोळ्यांनी निरखली तसा संभाजीराजांना निरखू लागला. आपल्या पाठीच्या मंडळींना जागीच थोपवण्याची हातखुण देऊन संभाजीराजे चिटणीस बैठकीच्या रोखाने शांतपणे चालत आले. बैठकीवरचा आवाजी थरथरला. चतुर खंडोजीने मात्र झटकन पुढे होत संभाजीराजांच्या पायांना हात लावला. संभाजीराजांनी आवजीने लेख रेखलेला कागद हलक्या हाताने उचलला.
डोळ्यांखाली घातला. त्यावरची ओम नमः शिवाय ही आवजीने रिवाज म्हणून काढलेली अक्षरे त्यांना वेगळ्याच अर्थाने जाणवली. त्याची चर्या ते वाचून फुलून उठली. बैठकीवर पडलेले शहामृग पीस संभाजीराजांनी उचलले. शाईच्या बुधलीत ते डुबविताना त्यांच्या तर्जनीवरचा पुष्कराज खडा झळकून उठला. संभाजीराजांनी आवजीने रेखलेल्या मजकुराकडे ते रोखून बघू लागले. त्यांना राजांची आठवण झाली. यावेळी राजे सुरतेस मनशाहे धुमाकूळ घालीत होते. त्या मजकुराखाली पुन्हा संभाजीराजांनी शब्द उमटवले, तुळजा भवानी प्रसन्न. संभाजीराजांनी हातीचे शहामृग पीस हलकेच कलमदानात ठेवीत आपला व आवजीचा हस्तलेख बारीक निरखला आणि ते आवजीकडे बघत म्हणाले, तुमचं हातवळण आमच्याहून गोमटं आहे. कोण तुम्ही? इथे का? आवजीचा जीव भांड्यात पडला, पण त्याला बोलणे साधेना. खंडोजी मात्र धिटाईने म्हणाला, आम्ही चिटणीसांचे मूल. हे आवजी, आम्ही खंडोजी. बसा. आवजी, बैठक घ्या. संभाजीराजांनी आवजीला चिटणीस बैठकीवर बसण्याची खूण केली. आवजी आता थिरावला. एवढ्यात बाळाजीच प्रवेशले. आवजीला चिटणीसी बैठकीवर बसलेले बघून त्यांनी गटकन औंढा गिळला. तुरू तुरू चालत ते आवजीला कानगोष्ट देण्यासाठी येऊ लागले. त्यांचा मनसुबा हेरून संभाजीराजे त्यांना हसून म्हणाले, चिटणीस काका, बघू द्या त्यांना. तुमचा आहे तसाच त्यांचा हात घोमटा आहे. हातीच्या पिसांचा त्यांना सराव द्या. आणि संभाजीराजे वळते होऊन थेट राजांच्यासारखे झपाझप चालत अंतःपुरात गेले. त्यांच्या पाठीवरच्या जाम्यावरची जरीबतूची गिर्रेबाज कोयरी बघताना खंडोजीचे डोळे दिपले. त्याने कमरेत झुकून पाठमोऱ्या संभाजीराजांना मुजरा रुजू घातला.